वीरों की गाथा सुनाने, देश प्रेम सबके मन में जगाने लेकर आए हैं क्रिश और बाल्टी बॉय। भारत है मी आहे संस्कृती, एक चालती फिरती एन्सायक्लोपीडिया। तशी तर मी एक शंख आहे, पण भारताचा प्रत्येक इतिहास, प्रत्येक पौराणिक कथा, प्रत्येक संस्कृती आणि प्रत्येक कहाणी मला तोंडपाठ लक्षात आहेत। क्रिश, ट्रिश आणि बाल्टी बॉय माझे मित्र आहेत, जे कहाण्या ऐकवतात आणि त्यांना राईट इन्फॉर्मेशन देऊन मदत करणंच माझं काम आहे। तुम्हाला पण कहाण्या ऐकायची हौस आहे का? मग चला माझ्यासोबत, मजा येईल। सुप्रभात मित्रांनो। सुप्रभात संस्कृती। अरे, तू जागी झाल्यानंतरही हे लोक अजून उठले नाही। बहुतेक यांना स्टोरी ऐकायची नाहीये। स्टोरी? उठ बाल्टी बॉय, क्रिस स्टोरी ऐकवते। स्टोरी? ओके क्रिस, हे घे उठलो। अरे, हे उंदीर बटालियन असे अटेन्शन मध्ये का उभे आहेत? स्टोरी ऐकायला। क्रिश, ऐकव ना स्टोरी। स्टोरीच्या आधी हे सांगा की भारताची सगळ्यात पहिली राणी कोण होती, जिने फिरंग्यांशी अगदी निडरपणे सामना केला होता? मी सांगू? सांग बाल्टी बॉय। राणी लक्ष्मीबाई। यात कुठली मोठी गोष्ट आहे? हे तर प्रत्येक मुलाला ठाऊक आहे। अगदी चुकीचं उत्तर। प्रिय संस्कृती, बुद्धिमान होण्यासाठी यांनी काय खाल्लं पाहिजे? दररोज एक मूठभर बदाम। बदाम तर खाऊच, पण बरोबर उत्तर तरी सांग। राणी अब्बक्का देवी उर्फ अभया राणी, चौटा राजवंशातली राणी। आपल्या देशाचा इतिहास फक्त परीक्षेत पास होण्यापुरता नाहीये, त्यातून काहीतरी शिकण्यासाठी, प्रेरणा घेण्यासाठी तो ऐकणं गरजेचं आहे। प्रिय संस्कृती, स्टोरी मोड ऑन। 16व्या शतकात भारताच्या पश्चिमी तटावर कर्नाटकाच्या तुळुनाडू राज्यामध्ये चौटा राजवंशाचे एक छोटेसे राज्य होते, उल्लाल, ज्याची राणी होती अबक्का देवी। 16व्या शतकात भारताचे व्यापार संबंध ऑटोमन साम्राज्याशी खूप चांगले होते। भारतीय मसाले, सोनं, मोती, कापूस यांचे चांगले भाव ऑटोमनच्या बाजारात मिळायचे। वल्ला, तुमच्या मसाल्याने तर भोजनाची चवच वाढवलीये। उल्लालची राणी अबक्का देवींना आमचा प्रणाम कळवावा। नक्कीच, आम्ही लवकरच परत येऊ। राणी अब्बक्का देवींचं वैशिष्ट्य हे होतं की त्या महलात कमी आणि आपल्या प्रजेच्या मध्ये राहणं जास्त पसंत करत होत्या। देवी, या वेळेला वेलची आणि काळी मिरीचं उत्पादन खूपच चांगलं आलंय। वाह, तुम्हाला यंदा याचे चांगले दाम मिळतील। राणी अब्बक्का यांची प्रजा राणीवर खूप खुश होती, पण त्यांचे पती महाराज लक्ष्मप्पा त्यांच्यावर खूप नाराज होते। राणी साहेब, तुम्ही हे चुकीचं करताय। महाराज, आम्ही आमचा धर्म अगदी योग्यरित्या जाणत आहोत, पण तुम्ही ही गोष्ट का विसरत आहात की मंगळुरू बंगाडीचाच एक भाग आहे आणि तुम्ही बंगाडीचे राजा आहात। महाराज, तुम्हाला हे माहितीये की पोर्तुगीज फौजेने मंगळुरूच्या किल्ल्यावर कब्जा मिळवला आहे, तरीही तुम्ही शांत? तुमचं उल्लाल आणि आमचं बंगाडी ही दोन्ही छोटी राज्य आहेत आणि पोर्तुगीज फौज आपल्याहून जास्त शक्तिशाली आणि संख्येने मोठी आहे आणि खरं तर त्यांच्याशी मैत्री करण्यातच आपलं भलं आहे। ते पोर्तुगीज कधीच आपले मित्र होऊ शकत नाही। तुम्ही आमचे पती आहात, परंतु उल्लालचे संरक्षण आमचा धर्म आहे। म्हणूनच आम्ही निर्णय घेतला आहे की आतापासून पोर्तुगीज फौजेला उल्लालकडून वार्षिक कर देण्यात येणार नाही। जर तुमचा हाच निर्णय असेल तर आमचा निर्णय देखील ऐकून घ्यावा की आम्ही कधीच तुमच्या राज्यात उल्लाल मध्ये येणार नाही आणि आमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या सहकार्याची अपेक्षाही ठेवू नका।
राणीचं म्हणणं बरोबर होतं. पोर्तुगाली कधीच कुणाचे मित्र असू शकत नाहीत. ऑटोमन एम्पायर सोबत ट्रेड करून समुद्र मार्गाने परत येणाऱ्या उल्लालच्या जहाजांवर पोर्तुगाली फोर्सेसने हल्ला चढवला. हे तर पोर्तुगाली जहाज आहे. सगळ्यांना सावध करा. घमासान युद्ध झालं, ज्यामध्ये पोर्तुगाली फोर्सेसनी उल्लालच्या जहाजांवर ताबा मिळवला आणि उल्लालच्या कमांडरला पण बंदी बनवलं. लुटलेला माल आणि बंदी बनवलेल्या लोकांना मंगळुरू फोर्ट मध्ये घेऊन गेले, जो कमांडर रेबेरियोच्या कमांड मध्ये होता. उलालच्या आजूबाजूला असलेल्या राज्यांमध्ये घोषणा करा की जो कोणी उलालच्या महाराणी अबक्का देवीची मदत करेल किंवा तिच्या सोबत व्यापार करतील तर ते बेकायदेशीर मानलं जाईल आणि उलालला आजपासून दुप्पट शेतसारा भरावा लागेल, तेव्हाच ते व्यापार करू शकतील. जेव्हा ही गोष्ट राणी अबक्का देवींपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी कमांडर रेबेरियोंना एक संदेश पाठवला. तुम्ही कमांडर रिबेरोला आमचा हा संदेश पोहोचवा की त्यांनी ताबडतोब आमचे सरदार, आमचं जहाज आणि सामान परत करावं. त्यासोबतच त्यांनी आमची जी माणसं मारली आहेत आणि आमचं जे नुकसान केलं आहे त्याची 1000 सोन्याच्या मुद्रा देऊन भरपाई करावी. भरपाई गेली खड्ड्यात. हा संदेश ऐकून रेबेरियोच्या अंगाचा तिळपापड झाला. त्रिश, या पोर्तुगीज फौजा राणी अबक्कांना इतका त्रास का देत होते? आणि हे होते तरी कोण? मलाबार कोस्ट, जो दक्षिण भारताचा भाग होता. तिथून पोर्तुगीजांनी मसाल्यांचा व्यापार करायला सुरुवात केली, ज्यामुळे पोर्तुगीज अर्थव्यवस्था वाढू लागली आणि त्यामुळे त्यांची लालसा देखील वाढत होती. मित्र बनून आपल्याला धोका देऊ लागले होते आणि हळूहळू आपल्या किनारपट्टीवर हल्ले करायला सुरुवात केली होती. पोर्तुगीजांनी पूर्ण किनारपट्टीवर कब्जा केला होता आणि गोव्याला त्यांचं हेडक्वार्टर बनवलं. याचा अर्थ ते व्यापारी नाही, चाचे होते. यू आर राईट. मग काय झालं ट्रिश? मग आक्रमण. जेव्हा पोर्तुगाली फोर्सेसनी उल्लालवर आक्रमण केलं तेव्हा राणी अबक्का देवी सुद्धा तयार होत्या. मी माझ्या आई महाराणी हिरिया अबक्का देवी यांना दिलेल्या वचनाचं पालन करेन आणि उल्लालच्या रक्षणासाठी सदैव लढेन. मंगळुरूच्या किल्ल्याला चारही बाजूने घेरून आपली फौज एक साथ हल्ला करेल. आपलं एकच लक्ष आहे, आपल्या उल्लालचं संरक्षण. एका घनघोर लढाईनंतर राणी अबक्का यांच्या निडर सेनेसमोर पोर्तुगीज सैन्याने गुडघे टेकवले. हे बघून कमांडर रिबेरोने तिथून पळ काढला. अशा प्रकारे राणी अबक्का यांनी फक्त मंगळुरूच्या किल्ल्यावरच कब्जा मिळवला नाही तर आपल्या कैदीतल्या सरदारांबरोबर बाकी सैनिकांनाही सोडवलं. उल्लाल मधून बोटीतून लुटलेलं सगळं सामानच नाही तर उलट पोर्तुगीज सरकारच्या 4 बोटी सुद्धा ताब्यात घेण्यात आल्या आणि हे पोर्तुगीजांच्या गालावर चप्रखात बसल्यासारखं होतं. कॅप्टन रेबेरियो जेव्हा पळून गोव्याच्या गव्हर्नर जनरल पर्यंत पोहोचला, राणी अबक्काच्या भीतीने तुम्ही पळून आलात? कोठिनो, माझा आदेश आहे की उल्लालला तू काबीज करावं. काही दिवसांनंतर 20 वॉरशिप्स आणि 3000 सैनिकांसोबत कमांडर कोटिनोने उल्लालवर हल्ला चढवला. पण राणी अबक्का आता सुद्धा पूर्णपणे तयार होत्या. त्यांच्याकडे पोर्तुगाली फोर्सेसना सडेतोड उत्तर देण्याची एक युनिक पद्धत होती. त्यांनी नारळाच्या सालींना तेलात भिजवून त्यांच्या बाणांच्या टोकावर बांधून त्यांना आग लावली आणि पेटत्या बाणांचा वर्षाव पोर्तुगाली जहाजांवर असा केला की कुटिनोची अर्ध्यापेक्षा जास्त फौज उल्लालच्या किनाऱ्यापर्यंत सुद्धा पोहोचू शकली नाही.
आणि मग राणीने तिच्या फौजेसोबत पुन्हा एकदा केलं आक्रमण. असं म्हणतात राणी अब्बक्का महादेवीने 4 दिवस पोर्तुगीज सैन्यासोबत ठामपणे युद्ध केलं आणि आपल्या आईला दिलेलं वचन पूर्ण केलं. उल्लालच्या भूमीवर पोर्तुगीजांचं शासन चालू दिलं नाही आणि अब्बक्का महादेवी यांच्या नंतर त्यांच्या दोन्ही शूरवीर मुलींनी उल्लालचं रक्षण केलं. आणि हो, कर्नाटकात लोकनृत्याच्या माध्यमातून आजही अबक्का राणी यांची कथा सांगितली जाते. त्या आजही तुळुनाडू क्षेत्रातल्या लोकांमध्ये जिवंत आहेत. आणि इतकंच नाही, दरवर्षी अबक्का महादेवी उत्सव सुद्धा साजरा केला जातो. आणि यासोबतच क्रिशला स्टोरी ऐकवण्याबद्दल मिळतोय राणी अबक्का महादेवी अवॉर्ड. स्टोरी ऐकवण्यासाठी नाही, तर हा अवॉर्ड प्रत्येक वर्षी तुळुनाडू मध्ये अब्बक्का राणी सारख्या वीरांगनांना सांस्कृतिक आणि विभिन्न क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो. हो ना संस्कृती? अगदी बरोबर. बरं त्रिश, मला हे सांग, तू हिचं नाव संस्कृती का ठेवलंयस? संस्कृती, आता तूच सांग. भारताची संस्कृती खूपच विविध, विशाल आणि भव्य आहे आणि तुम्हाला त्याची ओळख करून देणं हाच माझा उद्देश आहे. म्हणूनच माझं नाव संस्कृती ठेवलंय आणि मी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे. मित्रांनो, मला सांभाळून ठेवा. अभिमानाने म्हणा. जर तुम्हाला ही गोष्ट ऐकतानाच एवढी मजा येत असेल तर विचार करा, पाहताना किती मजा येईल. बघा क्रिश, त्रिश आणि बाल्टी बॉय, भारत है हम, दर रविवारी सकाळी 11 वाजता दूरदर्शनवर. आणि आमचे स्ट्रीमिंग पार्टनर्स आहेत अमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स. स्टे ट्यून.